टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। आरक्षण मिळालं की दारूवाल्यांची खैर नाही, दारूबंदीसाठी आंदोलन करण्याचे जरांगेंचे संकेत। मराठ्यांसह साळी माळी मुस्लिम आणि मारवाड्यांचाही कुणबी नोंदी, भुजबळांकडून कुणबी नोंदीवर प्रश्नचिन्ह। कुणबी नोंदीचा आकडा फुगवून सांगितल्याचा भुजबळांचा दावा। पुण्याचे भाजप आमदार सुनील कांबळेंनी पोलिसाच्या कानशिलात लगावली, थप्पड नाही तर धक्का दिल्याचा सुनील कांबळेंचा दावा। बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीची छापेमारी, बारामती, पुणे, संभाजीनगरसह 6 ठिकाणी ईडीकडून झाडाझडती। ईडीच्या छाप्यावरून गिरीश महाजनांचा रोहित पवारांना टोला, सर्व योग्य असेल तर रोहित पवारांना घाबरण्याचं कारण नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। शिवसेनेनं फुंकलं लोकसभा निवडणुकीचं रणशिंग, मिशन 48 साठी शिवसेनेनं कसली कंबर। शिवसंकल्प अभियानाद्वारे 2 टप्प्यात सभांचा धडाका। उद्धव ठाकरेंचं ज्योतिरादित्य शिंदेंना पत्र, विमानतळांच्या नावं बदलण्याबाबत केली विचारणा, औरंगाबादचं छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करावं, ठाकरेंनी मांडला प्रस्ताव। पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या, टोळीतील अंतर्गत वादातून साथीदारांनी संपवल्याची माहिती। खासदार भावना गवळींचं सीए मार्फत आयकर विभागाच्या नोटीसीला उत्तर, संस्थेच्या 26 कोटींच्या खर्चावर भावना गवळींचं आयकर विभागाला स्पष्टीकरण। प्रसिद्धी मिळवण्यासाठी आव्हाडांचं वक्तव्य, वादग्रस्त वक्तव्य करणं आव्हाडांची सवय, हिंदुत्ववादी आव्हाडांवर का बोलत नाहीत, फडणवीसांची आव्हाड आणि ठाकरेंवर टीका। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रक ठरलं, उद्यापासून आमदार अपात्रतेप्रकरणी सलग 12 दिवस सुनावणी, 25 ते 27 तारखेला अंतिम सुनावणी होणार। दिवाळी पहाटच्या नावाखाली ठाण्यातील रेव पार्टी, आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर। राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, जळगावसह संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग। ठाण्यात लोकसभेसाठी भाजप शिवसेनेमध्ये चुरस, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये भाजपचा जाहीरनामा, 6 मतदारसंघांसाठी स्वतंत्र जाहीरनाम्याची घोषणा। पुण्यात काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच, काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदेंचे भावी खासदार म्हणून बॅनर। नाना पटोलेंना लोकसभा लढवण्याच्या आदेशाची राज्यामध्ये चर्चा, मात्र लोकसभा निवडणूक लढण्याविषयी आदेश नाहीत, नाना पटोले यांची माहिती। लोकसभेसाठी इच्छुकांनी 10 जानेवारीपर्यंत नावे पाठवा, काँग्रेसच्या बैठकीनंतर जिल्हाध्यक्षांना दिल्या सूचना, जागा वाटपाआधी काँग्रेसचं मोठं पाऊल। मनोज जरांगे पाटलांच्या 6व्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात, जरांगेंची गावागावातून काढली बैलगाडीमधून मिरवणूक, जरांगेंचं बानेगावात जंगी स्वागत। फेरीवाल्यांचा कल्याण डोंबिवली महापालिकेवर मोर्चा, फेरीवाल्यांवरती होणारी कारवाई थांबवावी, फेरीवाल्यांची मागणी। लातूरच्या उदगीर मराठा भवन मंजूर, मराठा समाज बांधवांनी फटाके फोडून केला जल्लोष, मराठा समाजानं मंत्री संजय बनसोडेंचं केलं अभिनंदन। हिंगोलीच्या सामान्य रुग्णवाहिकेत रुग्णवाहिका धूळ खात पडल्यामुळे रुग्णांना मिळेना लाभ। राज्यपाल रमेश बैस यांनी घेतलं नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात रामाचं दर्शन, राज्यपालांकडून मंदिरात विधिवत संकल्प पूजन। सोमालियाच्या किनाऱ्याजवळ लायबेरियन जहाजाचं अपहरण, जहाजावर 15 भारतीय कर्मचारी असल्याची माहिती, भारतीय नौदलाची विमानं जहाजावर लक्ष ठेवून। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।